रामकृष्ण हरी. ज्ञानदेव रम्ये रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. आता समाधान म्हणजे काय हे जर आपल्याला समजलं नाही तर आपल्याला आयुष्यभर आपण कशात समाधान मानलं आणि कशात समाधान मानायला पाहिजे होतं हेच कळत नाही. तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, समाधान म्हणजे काय. समाधान हे कुठं विकत भेटत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. मग समाधान राहतं कुठं, तर चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती म्हणजे आपल्या ज्या शरीरामध्ये अनेक कप्पे असतील तर त्या कप्प्यामध्ये चित्त नावाचा जो कप्पा दडलेला आहे यामध्ये ते समाधान राहतं. आता सुख दुःख आनंद ह्या ज्या गोष्टी असतात, राग लोभ जे काय, तर त्या कप्प्याच्या जरा बाहेर असू शकतात. कारण या गोष्टी काही अंशी काही धन खर्च केलं तर भेटू शकतात, काही प्रेम खर्च केलं तरी भेटू शकतात. उदाहरणार्थ एखाद्याला 10,000 रुपये उसने दिले आणि त्यांनी ते पैसे त्याला वेळेत नाही दिले तरी त्याला दुःख होतं. म्हणजे पैसे देऊन त्याला दुःखी करणं म्हणजे पैशामुळं दुःख देता येतं. दुसरी गोष्ट, घरातला जो करता माणूस आहे तो अहरात्र दिवस तो घरासाठी सारखा झटत असतो, प्रपंच करत असतो आणि त्याला त्यातून समाधान भेटतं असं म्हणता येणार नाही. त्याला आनंद नक्की भेटतो की मी माझ्या प्रपंचासाठी काहीतरी करतोय, माझून 2 पैसे मी जास्त कसा कमवीन हे तो बघत असतो. पण कधीतरी तो मनातल्या मनात त्याचं चित्त त्याला सांगतं किती दिवस मी हा सगळा एकटाच गाडा हाकू. म्हणजे आनंद हे समाधान राहतं त्यापेक्षा थोडं बाहेरच्या कप्प्यामध्ये राहतो, दुःखही तिथंच राहतं. मग समाधान म्हणजे नक्की काय. चित्ती असू द्यावे समाधान, पण हे समाधान नक्की कसं शोधायचं, तर समाधान राहतं समाधी हरीची सम सुखेविन. आता समाधी आणि समाधान ह्यातले काही शब्द मिळते जुळते आहेत. आपण ज्यावेळेला आळंदीला जातो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या तिथं समाधीस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव, जिथं ज्ञानदेव आपले समाधीस्थ झालेले आहेत तिथं आपण ज्यावेळेला मनापासून एकाग्र होतो त्यावेळेला नकळत टचकन थोडंसं डोळ्यात पाणी येतं की ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. किती लवकर समाधी घेतली, एवढ्या लवकर समाधी घ्यायला नको होती ज्ञानोबारायांनी. हे आपलं आनंद किंवा आपलं समाधान आहे. पण ज्ञानेश्वरांना मात्र समाधान कशात भेटलं की मी आता अमृत अनुभव लिहिला, हरिपाठ लिहिला, पसायदान लिहिलं, चांगदेव सगळं लिहिलं, मी चांगदेव पाठ सगळं लिहून झालं माझं आता सगळं पूर्ण, आणि ज्ञानेश्वरी ग्रंथराज पण लिहिला. आता थांबून काय करायचंय, आता आपल्याला गेलं पाहिजे. कधीही विठ्ठलाला काहीही मागितलं नाही ज्ञानेश्वररायांनी. आणि मग आता ज्ञानोबाऱ्या म्हणतात आता देवा मी तुझ्या चरणी येतो, म्हणजे समाधीस्थ होतो. म्हणजे ज्ञानेश्वरांना समाधी घेण्यामध्ये समाधान आहे. त्यांचं चित्त समाधानी कधी झाले तर त्यांनी ती संजीवन समाधी घेतली, ते आनंदित आहेत. दुःखी आपण आहोत की नको, ज्ञानोबारायांनी असं करायला नको होतं. यानंतर तुकोबारायांचं पण तीच गत आहे. तुकोबाराय स्वतः म्हणायचे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आणि तुकाराम महाराजांना वैकुंठातनं विमान येतं न्यायला, आवडीला कळतं, ती गडागडा लोळत असते, रडत असते. सगळ्या संत परिवार जमलेला सगळेजण रडत असतात. तुकाराम महाराज म्हणतात का रडताय तुम्ही, कशासाठी. मला वैकुंठात गमन माझं होणार आहे, मला प्रत्यक्ष
भगवंतानं विमान पाठवलेलं आहे, मला याच्यामध्ये समाधान आहे. आपलं समाधान तुकाराम महाराजांनी अजून 4 वर्ष राहायला पाहिजे होतं, ह्याच्यामध्ये आपलं समाधान आहे. पण तुकाराम महाराजांचं समाधान इहलोकी आता वैकुंठ गमन आपण करतोय यामध्ये आहे. मग समाधान कसं शोधायचं असतं ते तुम्हाला यातून, प्रत्येकाचं समाधान कुणी कशात मानायचं, किती मानायचं, का मानायचं, आणि ते मानलं तर त्याचे काही साईड इफेक्ट होणार आहेत का खरंच ते भेटलं का मला समाधान, याचा आपण कधी मनापासून विचार करत नाही. आनंदालाच आपण समाधान मानतो. पण समाधान ही अशी वृत्ती आहे, ज्या दिवशी माणूस समाधानी राहायला शिकतो त्यावेळेला त्याला कुठल्या आजाराची भीती वाटत नाही, मृत्यूची भीती वाटत नाही, धन किती जवळ आहे त्याची भीती वाटत नाही. आता राघू आणि मैना साधी गोष्ट आहे. एक दिवस राघू मैना एका झाडाच्या डोलीमध्ये बसलेले आहेत आणि राघूला सहज विचारलं, काय राघू, काय हे डोलीमध्ये घरट बांधलेस, जर अजून एक छानस घरट बांधता आलं असतं की. तो म्हणतो, कुणाचे हे झाड, कुणाची ही फळं, कुणाची ही पानं, कुणाची ही फुलं, अरे हे सगळं निसर्गाचं आहे, कामापुरतं झालं बस झालं, पुढचं बघू, आपण काय मालकीचं झाड आहे का. तुम्हाला बोलण्याचा रोग समजत असेल असं मी समजते. कारण हेच जे पशुपक्षी, मग त्यांना संतती होत नाही का, त्यांचा उद्धार होत नाही का, त्यांचे पशुपक्षी दिवसेंदिवस त्यांच्या पण पिढ्या तशाच अबाधित राहिलेल्या आहेत. मग मनुष्य प्राणीच एवढा त्रास का वाटून घेतो की चित्ती असू द्यावे, समाधान नुसता म्हणतो पण प्रत्यक्ष चित्त त्याचं समाधानी राहत नाही. म्हणून ही सगळी गडबड होत असते. चिमणी तिच्या घरट्यात दाणं घेऊन कधी जाते, पण लहान बाळ असलं तर चोचीत 4 दाणे घेऊन गेले, ते घरट भरून ठेवले. तिला विचारलं तर ती म्हणते, काय नाही, फ्रेश खायचं, तेवढं खायचं, उद्या संपलं की आणायचं, जिसने तोच दिया है उसने वो दाना भी देता है, दुसऱ्या दिवशी आणायचं. नाही तर चिमण्यांची घरटी त्या पिलापेक्षा त्या धान्याच्या ओझेनीच खाली पडली असती. म्हणजे हे निसर्ग सगळं शिकवत असतो. निसर्गामध्ये जे जसं जसं घडवलेलं आहे, जशी बांधणी केलेली आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत असतात. फक्त मनुष्य हा अपवाद ठरतो. 10 लाखाचा फ्लॅट बांधला तरी आनंद आहे, पण समाधान नाही. समाधान कधी, अजून 1 कोटीचा बंगला बांधला असता तर हा पण निवारा देणार आहे, तो पण निवारा देणार आहे, पण ही समाधानी वृत्ती नाही. त्याच्यापेक्षा अजून माझं सुंदर घर कसं होईल, त्याच वेळेला मी समाधानी होईल. एखादी गाडी घेतली, गाडी कशासाठी, इकडं तिकडं जाण्यासाठी असली, छान आहे आपल्या गाडी, पण नाही, यापेक्षा मोठी गाडी मला घ्यायची होती, माझी जिद्द आहे, आता मला आनंद आहे, पण समाधान नाही. ज्यावेळेला मी मोठी गाडी घेईन, जी स्वप्नात आहे ती, माझं ते स्वप्न आहे, छाती ठोकपणे सांगणारा माणूस समाधान विसरतो. समाधानी तो कधीच राहत नाही. त्यांनी भले काही वर्षानंतर मोठी गाडी घेऊ द्या, त्याच्या पुढं अजून एखादं वेगळंच आव्हान, एखादं दुसरं उभं राहिलेलं असतं. म्हणून माणसानं समाधानी राहायचं असेल तर संत फक्त समाधानी राहू शकतात. संतांच्या संगती मनोमार्ग संत का राहू शकतात? ज्या दिवशी मनुष्याला कळतं की हा देह कोणाचा, आपला नाही, हा देह हा जाणार आहे, असे म्हणणारेच जास्त देहावरती प्रेम करतात. शरीरावर प्रेम केलं पाहिजे. जो आपल्या शरीरावर प्रेम करतो तो समाजावर प्रेम करतो, हेही तितकंच खरं आहे. आरोग्य जपलं पाहिजे, पण कुठली पण गोष्ट तिला मर्यादा पाहिजे. माणसाला देव भेटतो, संतांना देव भेटतो, हे कधी सिद्ध होतं? ज्यावेळेला त्याचं चित्त समाधानी होतं. दुसरी गोष्ट, त्याला धन द्रव्याचा लाभ त्याला सांगावं लागत नाही, ते मनानेच तो त्याच्यापासून परावृत्त होतो.
त्यानंतर कपडे लत्ता असेल, कुठलं खाणं पिणं चांगलं पाहिजे. पण काही गोष्टी असतात अशा गोष्टीपासून तो स्वतःहूनच म्हणतो की मी आता आहे त्याच्यात समाधानी आहे बरं का. आणि तो त्याचं जे मनापासूनचं जे वाक्य असतं त्याचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण समाधान असेल तरच जीवन माणसाचं सार्थक होतं. आनंद आणि समाधान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून समाधानी राहायचं असेल तर थोडंसं ज्ञानेश्वरीतलं ज्ञान, ज्ञानेश्वरीची शिदोरी आपल्या घरात पाहिजे. आणि एक 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 ओवी अनुभवाय लागलो आपण की नकळत हे जे सगळे आपल्या शरीरामध्ये विनाकारण घुसलेले जे शत्रू आहेत, हे वैर, राग, मत्सर, हे जास्त स्वार्थीपणा, लबाडी, हे असे सगळे गोळ्या खाल्ल्या भारी की रोग कसा पळून जातो, तसं ह्या एक एक ओवी आत्मसात व्हायला लागली की हे सगळे आपोआप पाण्यासारखे गळून जातात. आणि मग चटणी भाकरी खाल्ली तरी त्याच्यामध्ये समाधान. 10 रुपयाचं तिकीट एसटीत घालवून जरा कुठल्या तरी बाहेरनं आलो, समाधान. इतकं समाधान होतं माणसाचं. आणि त्याचं शेवटचा दिन गोड व्हावा, शेवटी सुद्धा तो समाधानानंच मरण सुद्धा त्याला प्राप्त होतं. कुठली अडचण अडसर त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की समाधानी राहा. तुम्ही समाधानी राहाल तर तुम्हाला कशाचाच कंटाळा येणार नाही. तुमचं आयुष्य एखाद्या गुलाबाच्या फुलासारखं नेहमी ते कोमजणार नाही. फक्त फुल कोमेजलेलं आहे, लक्षात येतं, त्याचा सुगंध तसाच असतो. तो तुम्हाला कायम आनंद देत राहील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सगळे व्हिडिओ बघतात, फक्त प्लीज कमेंट करत जा माझ्या व्हिडिओला. आणि मला छान वाटतं तुम्ही सगळेजण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत असतात. हॅव अ गुड डे. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी.